विद्यार्थी मित्रांनो, अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा आपला प्रॅक्टिस सेट 3.1 मधला पहिला आहे. क्वेश्चन आहे, आर द फॉलोइंग सिक्वेन्स AP. खालील दिलेले जे सिक्वेन्स आहे ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहेत का हे पाहायचं आहे आणि आन्सर जस्टिफाय करा. ह्या ठिकाणी काय करायचं, सोल्युशन लिहायचं. 2 4 6 8 जे काही आहे ते त्याला लिहूया आपण. हेअर T1 म्हणजे काय असते बेटा, फर्स्ट टर्म. T2 आहे 4, T3 6, T4 8 आणि डॅश 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 तसं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला काय पाहावं लागेल, कॉमन डिफरन्स आपल्याला ह्या ठिकाणी पाहावं लागेल. कॉमन डिफरन्स जर सेम असेल तर त्या ठिकाणी हा काय आहे, तर इट इज अन AP. मग D इज इक्वल टू फॉर्म्युला ठेवा TN+1 मायनस TN. देअरफॉर डिफरन्स इज इक्वल टू बेटा काय ते सांगा बरं का, T2 मायनस T1. 4 मधून 2 गेले, किती उरले 2. सेम डिफरन्स T3 मायनस T2. 6 मधून 4 गेले, किती उरले 2. सेम T4 मायनस T3. 8 मधून 6 गेले, किती उरले 2. मग लिहायचं आन्सर, हेअर द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह किंवा सक्सेसिव्ह एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. काय आहेत बेटा ते सांगा बरं का, कॉन्स्टंट आहेत. त्यामुळे द गिवन सिक्वेन्स इज अन AP. देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज अन AP, दॅट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके, एवढं सोपं आहे बेटा. चला दुसरं पण तशाच प्रकारे आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. सेकंडवाला हा बघा बेटा. दुसरा काय पहा बेटा, पहिला लिहायचं सोल्युशन. 2 5,2 3 7,2 डॅश डॅश डॅश. T1 किती आहे बेटा 2. T2 किती आहे बेटा 5/2 आहे. T3 किती आहे बेटा 3 आहे. T4 किती आहे बेटा 7/2 आहे. मग ह्या ठिकाणी आता आपल्याला फॉर्म्युला वापरायचा, डिस्टन्सचा फॉर्म्युला. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आता सांगितलं, TN+1 मायनस TN. देअरफॉर देत चला रे. मग D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती आहे सांगा, 5/2 मायनस 2. मग ह्या ठिकाणी 5/2 दोघांचा बेस सेम करायचा आहे, गुणिले 2 भागिले 2. 5/2 मायनस 2/2. दोघांचा बेस सेम आहे म्हणजे 5 मायनस 2 डिवायडेड बाय 2. देअरफॉर जो डिफरन्स येतो तो येतो 3/2. सेम दुसरा करूया आपण. D बरोबर T3 मायनस T2. 3 मायनस 5/2. क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 1 3 3 2 6 डिवायडेड/2. किंवा दोघांचा बेस सेम करायचे. 6/2 मायनस 5/2. काय येते पुढच्या स्टेपमध्ये बघा, 6 मायनस 5/2 विच इज इक्वल टू 1/2. हा वेगळा आला. आता थर्डवाला पाहूया बेटा. थर्डवाला T4 मायनस T3. 7/2 मायनस 3. 7 इकडे ह्याला मल्टिप्लाय करा, डिवायडेड/2. 1/2. आता वरचा जो डिफरन्स आहे तो आहे 3/2. पुन्हा किती आला बेटा 1/2 आणि पुन्हा किती आला 1/2. मग ह्या ठिकाणी जो डिफरन्स आहे दोन टर्ममधला तो कसा आहे, 1 मिनिट इथं जरा चेक करावं लागेल आपल्याला. 3 हे का 5 हे इथं 4 येते ना बेटा, -4. सॉरी इथं सुद्धा काय येतं 1/2च येतं. इथं थोडं हे झालं घाईमध्ये असं. मग ह्या ठिकाणी D किती आहे 1/2 आहे. हे सुद्धा किती आहे बेटा 1/2 आहे. आणि खालचा सुद्धा किती आहे बेटा त्या ठिकाणी 1/2 आहे. इथं थोडं करेक्शन आहे, थोडं माफी असावी. मग अशा प्रकारे द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स is 1/2. So this sequence is an AP. म्हणजे दिलेली सिक्वेन्स ही AP आहे. पुढे पहा बेटा, सोल्युशन लिहा.
सेम -10 -6 -2 2 डॅश डॅश डॅश. T1 बरोबर -10, T2 बरोबर -6, T3 बरोबर -2 आणि T4 बरोबर 2. ओके. देअरफॉर डिफरन्स इज इक्वल टू काय ते बेटा, T2 मायनस T1, T2 मायनस T1, हे -T1, -6 -into मायनस प्लस 10 मधून 6 गेले किती उरले 4. सेम D इज इक्वल टू T3 मायनस T2, T3 किती आहे बेटा -2 -6. ओके. -2 into मायनस प्लस 6, 6 मधून 2 गेले किती उरले रे 4. D बरोबर T4 मायनस T3, 2 -2 2 into मायनस प्लस which is equal to 4. Therefore the difference between सक्सेसिव्ह किंवा त्याला कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स वापरा, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स is constant for, therefore this sequence is an AP. म्हणून जे दिलेली सिक्वेन्स आहे ती AP आहे. चौथा पहा बेटा, चौथा काय दिले पहा बेटा, सोल्युशन 0.3 0.33 0.333 डॅश डॅश डॅश. T1 बरोबर काय बेटा 0.3, T2 बरोबर काय बेटा 0.33, T3 बरोबर काय तरी 0.333. डिफरन्स इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 ची व्हॅल्यू किती आहे बेटा 0.33. आता हे किती आलं 0.3 मायनस, सॉरी काय नसते म्हणजे काय असते इथे 0 असते. 0.33 मधून 0.3 गेल्यावर काय उरतं बेटा, तर त्या ठिकाणी उरतं 0.03 उरतं. काय उरतं बेटा 0.03 त्या ठिकाणी येतं. त्याच्या पुढे पण पहा तशाच प्रकारे आपल्याला करता येतं. पहा किती उरतं म्हटलं आत्ताच तुम्हाला 0.03. T3 मायनस T2, T3 किती आहे बघा 0.333 मायनस 0.33. इथं काय नसते म्हणजे काय असतं बेटा 0. मग बघा किती उरलं 0.003 उरता. ओके. मग आता असं उरल्यानंतर त्या ठिकाणी सांगा जो डिफरन्स आहे तो सेम आहे का नाही. द डिफरन्स बिटवीन two consecutive terms is not constant, therefore this sequence is not an AP. AP म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे सिक्वेन्स AP आहे का बेटा, नाही. पुढे पाहूया पाचवा सोल्युशन. परत सेम लिहा. काय लिहायचं 0 -4 -8 -12 डॅश डॅश डॅश. T1 किती आहे रे 0, T2 किती आहे -4, T3 किती आहे -8, T4 किती आहे -12. D इज इक्वल टू Tn+1 मायनस Tn. देअरफॉर D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती आहे -4 -0 दॅट इज -4. D इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 ची व्हॅल्यू किती आहे -8 -4. -8 मायनस इंटू मायनस प्लस -8 प्लस 4 किती होतं बेटा -4 आन्सर येतं. परत पुढे पहा. D इज इक्वल टू T4 मायनस T3 -12 मायनस -8 -12 मायनस इंटू मायनस प्लस 8 -4. -12 प्लस 8 किती होतं रे -4. देअरफॉर द डिफरन्स बिटवीन two consecutive terms is constant, that is -4,
म्हणून हे सिक्वेन्स काय आहे बेटा, AP आहे. हेन्स धिस सिक्वेन्स इज ॲन AP, दॅट इज अ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणून हे जे सिक्वेन्स आहे ही काय आहे बेटा, AP आहे. 6वा पहा पुढचं. पहिलं लिहायचं सोल्युशन -1/5 -1/5 -1/5 कॉमा डॅश 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 डॅश. पहा या ठिकाणी T1 बरोबर -1/5, T2 बरोबर -1/5, T3 बरोबर -1/5. ओके. आता काय करूया आपण, D = Tn+1 - Tn फॉर्म्युला. D = T2 - T1 -1/5 -1/5 -1/5 मायनस मायनस प्लस 1/5 मायनस आणि -1/5 + 1/5 उत्तर काय येतं बेटा, 0 आन्सर येतं. D = T3 - T2 -1/5 -1/5 -1/5 + 1/5 = 0. D = T4 - T3 -1/5 सेम -1/5 -1/5 + 1/5 = 0. Here the difference between two consecutive terms is constant, that is 0. Hence this sequence is an AP, that is arithmetic progression. हे झालं 6वा. आता आपल्याला 7वा पण सॉल्व करायचं आहे. 7वा जरा समजून घ्या. सोल्युशन ॲज इट इज लिहा बेटा. 3 + √2 3 + 2 √2 3 + 3 √2 डॅश डॅश डॅश. T1 बरोबर 3, T2 बरोबर 3 + √2, T3 बरोबर 3 + 2 √2 आणि T4 बरोबर 3 + 3 √2 येतं. ओके. इथं काय वाढलं बघा, इथं √2 2 √2 आणि 3 √2. देअरफॉर D बरोबर T2 - T1, T2 3 + √2 -T1 + 3 - 3 कटला, उरलं काय बेटा, √2. देअरफॉर D = T3 - T2 3 + 2 √2 -3 + √2. आता बघा 3 + 2 √2 प्लस इंटू मायनस मायनस प्लस इंटू मायनस -√2 +3 - 3 कटला, 2 √2 -√2. इथं काय नसतं म्हणजे 1 असतं. 2 √2 मधून 1 √2 गेला तर किती उरलं बेटा, √2 उरला. सेम T4 - T3 = 3 + 3 √2 -3 + 2 √2 3 + 3 √2 -√3 प्लस इंटू मायनस -2 √2 कटला, उरलं काय, 3 √2 -2 √2 मधून गेल्यानंतर काय उरलं बेटा, फक्त 3 मधून 2 गेले किती उरतात रे, 1, दॅट इज अ √2. मग आन्सर लिहायचं, द डिफरन्स बिटवीन two consecutive terms is constant √2. Therefore, hence this sequence is an AP. म्हणून हे जे सिक्वेन्स आहे ती आहे AP. चला पुढचं पाहूया. 8वा. पहिल्या क्वेश्चन मधला आय थिंक हा लास्ट आहे. सोल्युशन 127 132 137 डॅश डॅश डॅश. आता पहा बेटा,
T1 बरोबर 127, T2 बरोबर 132 आणि T3 बरोबर 137. मग डिफरन्स बरोबर T2 मायनस T1, 132 मधून 127 गेले तर उरतात किती? 5. सेम T3 मायनस T2 बरोबर 137 मधून 132 गेले, किती उरले बेटा? 5. काय म्हणायचं या ठिकाणी? डिफरन्स कसा भेटायचा? कॉन्स्टंट आहे. the difference between any two consecutive numbers किंवा terms, any two consecutive terms is constant, therefore this sequence is an AP. AP म्हणजे काय बेटा? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणून हे सिक्वेन्स काय आहे? हा सिक्वेन्स AP आहे. AP दॅट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके. आता दुसरा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. आता दुसऱ्या क्वेश्चनला आपल्याला पाहूया. काय म्हणतो दुसरा क्वेश्चन? राईट अँड AP हुज फर्स्ट टर्म इज A. अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहा ज्याची पहिली टर्म A आहे आणि कॉमन डिफरन्स D आहे. अँड इन ईच ऑफ द फॉलोइंग दिलेले खालीलपैकी करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे ए म्हणजे काय असतं बेटा? पहिला टर्म असतो. तो किती आहे? 10 आहे. डिफरन्स कितीचा आहे बेटा? 5चा आहे. फॉर्म्युला सांगा बरं का. डिफरन्स इज इक्वल टू काय असतं? T2 मायनस T1 असतो. देअरफॉर D इज इक्वल टू काय येतं बेटा? T2 मायनस A येतं का नाही? हो, येतं. मग आता आपल्याला ह्या ठिकाणी काय करता येतं? आपल्याला सांगा बरं का. T2 काढता येतं. कसं काढणार आहे बेटा? इकडला मायनस इकडून काय होतं? प्लस होतं. A बरोबर काय येतं? T2. देअरफॉर T2 बरोबर काय येतं? D प्लस A. डिफरन्स तुला किती दिलेला आहे बेटा? 5 दिलेला आहे. A किती दिलेला आहे? 10 दिलेला आहे. 10 आणि 5 किती झाले रे? 15 झाले. 10 आणि 5 किती झाले? 15. पहिला किती आहे? 5. सॉरी, पहिला किती आहे तुला? 10. दुसरा किती आला? 15. आता अशा प्रकारे आपण काय करायचं? T2 इज इक्वल टू काय करणार? मग आता जे काढलं आपण T2 इज इक्वल टू काय होतं बेटा? T1 प्लस D होता. म्हणजेच काय? T1 म्हणजे A होतं. T1 किती आले तुझा? 10 आहे. डिफरन्स 5चा किती झाला बेटा? 15. अशा प्रकारे T3 काढा. T2 प्लस D. T2 आत्ताच काढलास. किती काढलास? 15. 15 प्लस 5 किती आलं तुझं? 20 आलं बेटा. सेम कर. T4 काढ. T3 प्लस D किती आहे? 20 प्लस 5 बरोबर 25. असं कितीही काढू शकतात. मग आपल्याला काय म्हणता येते या ठिकाणी? आन्सर 15, 20, 25 डॅश डॅश डॅश. त्याच्या पहिल्या राहिलं ना बेटा आपलं 10. 10, 15, 20, 25 इज द रिक्वायर्ड AP. दॅट इज अ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. दुसरा पहा बेटा. सोल्युशन. ए म्हणजेच कोणती टर्म असते रे बेटा? पहिली टर्म. A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू -3. देअरफॉर डिफरन्सचा फॉर्म्युला काय म्हणलं? T2 मायनस T1. देअरफॉर इकडला मायनस इकडून काय होतो? प्लस. इकडला मायनस इकडून काय होतो? प्लस. D प्लस T1 बरोबर काय येते बेटा? T2. देअरफॉर T2 बरोबर काय येतं सांग बरं का? D प्लस T1 म्हणजेच A आलं. ओके. T1 इज इक्वल टू काय असतं? A किती आहे? T2 इज इक्वल टू डिफरन्स आहे बरं का बेटा. डिफरन्स किती आहे सांग बरं का? 0 प्लस -3 विच इज इक्वल टू काय येते बेटा? -3. T3 इज इक्वल टू काय येते? D प्लस T2. 0 प्लस T2 दॅट इज -3. T4 बरोबर काय येते? D प्लस T3. 0 प्लस T3 किती आलं? -3 दॅट इज -3. देअरफॉर आन्सर लिहा. -3 is the dash 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 द्या बरं का. is the required AP. तो रिक्वायर्ड AP आहे. पुढे सेम करूया. A बरोबर T1 बरोबर -7. D बरोबर 0.5. देअरफॉर T2 मायनस T1 इज इक्वल टू D. देअरफॉर T2 इज इक्वल टू D प्लस काय ते बेटा? T1. T1 म्हणजेच पहिली टर्म. T2 बरोबर D किती आहे? 0.5. ओके. आणि T1 किती आहे बेटा? पहिली टर्म
-7, 0.5 मायनस 7.0 किती येतं बेटा 6.5 प्लस का मायनस मायनस. T3 बरोबर काय येतं काय येतं D प्लस T2. D किती काढलास 0.5. T2 किती आलं -6.5 म्हणजेच किती 0.5 प्लस 6.5 विच इज इक्वल टू काय येते बेटा 7 येत आहे. ओके सेम T4 इज इक्वल टू D प्लस T3. D किती आहे 0.5. T3 किती आहे 7. मग 0.5 मधून 7 गेले किती उरले बेटा -6.5. अशा प्रकारे तुम्हाला जे सिक्वेन्स मिळालेली आहे ती काय मिळाली आहे पाहूया आपण. T1 काढलं, T2 काढलं, T3 आता एक लास्ट काढतो T5 काढतो. चला D प्लस T4 0.5 मायनस 6.5 0.5 मायनस मायनस प्लस 6.5 विच इज इक्वल टू काय आलं बेटा 7 आलं. ओके परत एकदा आपण पाहूया बघा बरं का किती आहे किती आलं आपलं T3 किती आलं बघा बरं का बेटा T3 0.5 करेक्ट आहे 7. ह्या ठिकाणी 0.5 मायनस 7 बरोबर आहे 0 मायनस मायनस प्लस 7. मग आता आपल्याला काय म्हणता येते बघा देअरफॉर द रिक्वायर्ड AP sequence is T1 किती आहे बेटा -7 -6.5 7 -6.5 पुन्हा किती येते बेटा 7 पुन्हा डॅश 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 डॅश. अशा प्रकारे तुम्ही ह्याला इझिली त्या ठिकाणी सॉल्व करू शकता. ओके आता त्याच्या पुढचा घेऊया आपल्याला चौथा आपल्याला घ्यायचा आहे. चौथा सोल्युशन ए म्हणजे T1 किती आहे बेटा -1.25. ओके डिफरन्स कितीचा आहे 3चा आहे. डिफरन्स इज इक्वल टू T2 मायनस T1. देअरफॉर T1 तर तुला माहिती आहे तिकडला मायनस इकडे आल्यावर काय होतंय प्लस. देअरफॉर T2 इज इक्वल टू D प्लस T1. देअरफॉर T2 इज इक्वल टू D प्लस T1. डिफरन्स कितीचा आहे 3चा. T1 किती आहे -1.25 म्हणजे 3.00 मायनस 1.25 किती उरले बेटा 3 रुपयेमधून 1 रुपये 25 पैसे गेले तर किती उरतात 1 रुपये 75 पैसे उरतात. देअरफॉर T3 इज इक्वल टू D प्लस T2. डिफरन्स कितीचा आहे 3चा. T2 किती काढलास आत्ता 1.75 किती आला मग 4.75. T4 इज इक्वल टू T4 इज इक्वल टू D प्लस T3. D किती है 3 है. T3 किती है T3 कहाँ पे गए रे तू यहाँ पे 4.75 किती आला 7.75. T5 D प्लस T4 3 प्लस 7.75 10.75 here 1.75 4.75 7.75 10.75 dash 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 are required AP sequence. हे काय आहेत बेटा रिक्वायर्ड AP सिक्वेन्स आहेत. पाचवा पहा पुढचा A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 6 D इज इक्वल टू -3. तर मी डायरेक्ट करतो बरं का. T2 इज इक्वल टू काय येते बेटा D प्लस T1 -3 प्लस 6 विच इज इक्वल टू काय येते बेटा 3. देअरफॉर T3 इज इक्वल टू D प्लस T2 किती काढला डिफरन्स कितीचा आहे -3 आता किती आलं +3 किती आला बेटा 0. T4 इज इक्वल टू D प्लस T3 डिफरन्स किती आहे -3 प्लस 0 विच इज इक्वल टू -3. पुढे पहा T5 बरोबर D प्लस T4 -3 प्लस -3. परत एकदा पहा डिफरन्स कितीचा आहे बेटा -3 आणि ह्या ठिकाणी पाहू शकता
-3 which is equal to किती बेटा -6. Therefore the required AP sequence is पहिला किती आहे बेटा इथं 6 T2 3 0 -3 -6 डॅश 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 डॅश. इट इज युअर आन्सर. पुढचा पहा बेटा, 6वा आपल्या या ठिकाणी पाहायचा आहे. 6वा एकदा तुम्ही ट्राय करा बरं का, न बघता या ठिकाणी. 6वा खूप इझी आहे. 6वा पण पहा. ए म्हणजेच काय रे T1 किती आहे -19. डिफरन्स कितीचा रे -4. T2 इज इक्वल टू फॉर्म्युला सांग. T1 प्लस D. T1 किती आहे -19. डिफरन्स कितीचा रे -4. -19 -4 -23. T3 बरोबर काय येतं T2 प्लस D -23. डिफरन्स किती आहे -4 -23 -4 दॅट इज -27. देअरफॉर T4 इज इक्वल टू काय येते बेटा T3 प्लस D. T3 किती आहे बघ आत्ताच काढलास -27 -4 -27 -4 -31. ओके. देअरफॉर T5 काढ. T4 प्लस D. T4 किती आला -31. D ची किंमत किती आहे -4 -31 -4 किती होतात -35. हेन्स द required AP sequence is काय ते पहिला -19 -23 -27 -31 -35 डॅश 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 डॅश. इट इज युअर आन्सर. आता आपल्याला पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ एन AP. काय फाइंड आउट करायचं आहे फर्स्ट टर्म आणि काय फाइंड आउट करायचं आहे कॉमन डिफरन्स करायचे आहे ईच ऑफ द एपीला. पहिला बघा ए म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे 5 झालं उत्तर. आता कॉमन डिफरन्स काढायचे आहे. T2 किती आहे बेटा 1. T3 किती आहे बेटा -3. T4 किती आहे बेटा -7. मग कॉमन डिफरन्स D is equal to Tn plus 1 minus Tn, number of term plus 1 minus Tn. Therefore difference is equal to T2 minus T1, 1 minus 5 which is equal to -4. T3 minus T2. T3 किती आहे बेटा -3. T2 किती आहे -1 -4. T4 minus T3 बेटा -7 -3 -7 minus into minus plus which is equal to -4. Therefore A is equal to first term is 5 and -4 is the common difference. ओके. दुसरा बघा बेटा. चला नेक्स्ट वाला सेम A T1 0.6 फर्स्ट टर्म मिळाली. T2 किती आहे बेटा 0.9. T3 किती आहे बेटा 1.2 आणि T4 किती आहे बेटा 1.5. देअरफॉर डिफरन्स इज इक्वल टू फॉर्म्युला सेम लिहा रे बेटा. आता मी लिहिल्यावर लिहायचं वरी. कॉमन डिफरन्स D is equal to Tn plus 1 minus Tn, that is T2 minus T1. T2 किती आहे 0.9 minus 0.6 which is equal to काय येते बेटा 0.3. T3 minus T2 सांगा बेटा 1.2 minus 0.9 which is equal to 0.3. T4 minus T3 सांगा 1.5 minus 1.2 which is equal to 0.3. आन्सर काय येणार फर्स्ट टर्म A is equal to T1 is equal to 0.6 and common difference is 0.3. कॉमन डिफरन्स इज 0.3. पुढचा पहा बेटा तिसरा वाला
सोल्युशन ए इज इक्वल टू T1 बरोबर किती आहे बेटा 127, T2 बरोबर किती आहे बेटा 135, T3 बरोबर किती 143 आणि T4 बरोबर काय बेटा 151 डॅश 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 द्या. आता काय करता येते आपल्याला, कॉमन डिफरन्स D is equal to Tn plus 1 minus Tn. Therefore D is equal to T2 minus T1. T2 किती आहे 135 minus 127 which is equal to 8. T3 minus T2. T3 किती आहे बेटा 143 minus 135 बरोबर 8. T4 minus T3 काय आहे बेटा 151 minus 143 बरोबर 8. आन्सर लिहा. फर्स्ट टर्म A is equal to T1 is equal to 127 and common difference is 8. कितीचा कॉमन डिफरन्स बेटा 8चा आहे. आता प्रॅक्टिस सेट मधला लास्ट आहे हा सोल्युशन. A is equal to T1 is equal to फर्स्ट टर्म किती आहे बेटा 1/4, सेकंड टर्म किती आहे बेटा 3/4, थर्ड टर्म किती आहे 5/4 आणि फोर्थ टर्म किती आहे बेटा 7/4 आहे. ओके, D is equal to that is a common difference Tn plus 1 minus Tn. Therefore D is equal to T2 minus T1. T2 किती आहे बघा रे 3/4 minus 1/4. दोघांचा बेस सेम आहे म्हणून आपण त्यांना एकत्रित केलं. 2 divided by 4 which is equal to काय ते बेटा 1 divided by 2. D is equal to T3 minus T2. T3 किती आहे 5/4 minus 3/4. दोघांचा बेस सेम आहे सो 5 minus 3 divided by 4 which is equal to 2/4 which is equal to 1 divided by 2. Therefore D is equal to T4 minus T3 7/4 minus 5/4. 7 minus 5 भागिले 4 which is equal to 2 भागिले 4 which is equal to काय ते बेटा 1 divided by 2. मग आन्सर लिहा. मग आन्सर फर्स्ट टर्म किती आहे रे 1/4. फर्स्ट टर्म A is equal to T1 is equal to 1/4 and 1/2 is the common difference. 1/2 हा काय बेटा कॉमन डिफरन्स आहे. अशा प्रकारे आपली पूर्ण प्रॅक्टिस सेट ह्या ठिकाणी संपलेली आहे. आय होप सर्वांना कळलेलं असेल. कळलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा. थँक्यू.